खोक्या प्रकरणात आपल्याला व्हिलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा. आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानी यांचा आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानी यांकडे कैफियत. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाईल्स आपल्याला आणून दिल्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईल्समधला तपशील गुलदस्त्यात. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. हत्येच्या आधी महिलेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोपीचा जबाब. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच. कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला. कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. सप्टेंबरमध्ये वयाची 75 गाठणारे मोदी निवृत्त होतील. संजय राऊतांची भविष्यवाणी. सरसंघचालक आणि मोदींच्या भेटीवरही बोट. मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात. तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातील बँकेतही धडक. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. मथुरा आणि काशीच्या आंदोलनात स्वयंसेवक भाग घेऊ शकतात. RSSचे महासचिव दत्तात्रय होसबाळेंचं स्पष्टीकरण. सगळ्याच मशिदींवर दावा नको. होसबाळेंच्या सूचना. प्रयागराजमधील बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाचा उत्तर प्रदेश सरकारला दणका. बुलडोझरनं घरं पाडलेल्यांना प्रत्येकी 10 लाखांची भरपाई देण्याचे आदेश. वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार. विधेयकावर 8 तास होणार चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून काँग्रेसचा सभात्याग. वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांचं ठाकरे गटाला आव्हान. तर आमच्या पक्षाची भूमिका सभागृहात मांडू. विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामधील भेसळ रोखा. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचं राज्य सरकारला पत्र. भेसळीच्या भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार.